फुरसुंगी देवाची उरुळी या भागात आमचे प्रतिनिधी फिरत असताना भाजी मंडईचा विषय ऐरणीवर आल्याचं जाणवलं। त्या ठिकाणी जी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत आहे तिच्या समोरच भाजी मंडई, जिल्हा परिषदेचा दवाखाना, चिंचोळा रोड शेजारीच गलिच्छ असा ओढा वाहत असल्याने या ठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरलेली होती। तसेच शौचालयाच्या ड्रेनेजचे पाईप फुटून पाणी रस्त्यावर वाहताना दिसले। या गावात दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असतो, तेव्हा बाजारात फुरसुंगी व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावातील शेतकरी व व्यापारी आपली दुकाने लावण्यासाठी गावात येत असतात। त्यांचे देखील आम्ही म्हणणे ऐकून घेतले, तेव्हा गावातले मंडळी बाहेरून येणाऱ्यांना जागाच देत नाही, दिली तरी अतिशय छोटी जागा देऊन जिथे ग्राहक येणार नाही अशा ठिकाणी देतात। त्यामुळे आम्ही रोडवर बसतो असे काही शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले। तर भाजी मंडईचे संस्थापक अध्यक्ष यांनी आम्ही जागा देतो, परंतु हे लोक आठवडे बाजारात बाहेरच दुकाने लावण्यास प्राधान्य देत आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना व गाड्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असतो। तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे आवाहन स्थानिक व्यापाऱ्यांनी केलं आहे। फुरसुंगीच्या बाजाराचा 4 बाजार बंद होता। महानगरपालिका नगरपंचायतीने 4 काढलेवरून आम्ही कमिटी आमची सगळी कमिटी आमच्या गुन्हादाखल होऊ शकतो म्हणून त्यावर आम्ही सगळ्यांना वरून द्यायला आले शासनाकडून। आठवडा बाजार बंद करून आम्ही मागच्या करून आम्ही पायापून आम्ही 4 आणलेले फुरसुंगी कमिटी 8चे 5चे 4चे खजिनदार असतील सगळे आम्ही जाऊन 4 आणलेले फुरसुंगीतून। तेवढे बाजार चालू करा म्हणून आम्ही बाजार चालू केले, तरी लोक बाहेर बसतील। त्यामुळे आम्ही परत इथं महानगरपालिकेत जबाबदार कोणी घेणार ती माल उचलला, आम्ही कमिटीचा जबाबदार घेणार नाही। तुमचं काय म्हणणं आहे का फक्त इथं जे रोज व्यापारी बसतात जे रोज व्यापार करणारे आहेत त्यांनीच या गावामध्ये यायचं, शेतकऱ्यांनी माल विकायला यायचं नाही, तुमचं काय म्हणणं आहे? शेतकरी एवढे आम्हाला तसं काय नाही, आमचं म्हणणं काय रोडवर बसायचे नाही, रोडवर क्रॉपिंग होते। गेल्या वर्षी अँब्युलन्सला ॲक्सिडेंट झाला, एक बारक्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला। माझ्याकडे युरो आहे, माझ्याकडे युरो असताना अख्खे रोड पॅक होते, दोन्ही रोड पॅक होत असताना आम्ही मग गावकडे येऊन एकत्र आम्ही सगळ्यांनी रस्ता मोकळी केली। हे तर आता रस्त्याच्या बाजूला दिसतात आपल्याला, आपल्याला ट्रॅफिकचं काय अडथळा दिसत नाहीये। आतमध्ये पूर्ण बाजार मोकळा आहे, आतमध्ये जागा असताना बाहेर बसायची गरज काय? तुम्ही यांना बसून देत नाही आतमध्ये? कोण म्हणलं कधी आले तर असं काय आहे का? अजिबात नाही। अख्खा बाजार तुम्ही फुरसुंगी गावामध्ये आता आपण आलेलो आहोत। या ठिकाणी जो भाजी बाजार आहे त्या भाजी बाजाराचे अध्यक्ष आपल्या समोर आहेत। या भाजी बाजाराबद्दल आपण काय सांगाल? पुणे महानगरपालिकेमध्ये पूर्वी हा भाग आलेला होता, त्याच्यानंतर परत वगळला आणि फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद म्हणून या ठिकाणी झाले, आता प्रशासनाचा राजा आहे। तर या ठिकाणी भाजी बाजारासाठी तुम्हाला काय अडचणी येतात किंवा तुम्ही काय कामं केली आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा। नाव सांगा। मी खडकेश्वर भाजी विक्रेता असोसिएशनचा संस्थापक अध्यक्ष श्री सुनील पाटील। 2017 साली फुरसुंगी गाव हे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले। तेव्हापासून पुणे महापालिकेने फक्त इथनं भाजी मंडईमधनं फक्त टॅक्स गोळा केला, त्याच्या व्यतिरिक्त काही 1 रुपयाची आम्हाला सुविधा दिलेली नाही। आणि दर गुरुवारी इथं आठवडे बाजारचा दिवस असतो। आठवडे बाजारचा दिवस असल्या कारणाने जे बाहेरगावचे व्यापारी फुरसुंगीमध्ये व्यापार करण्यासाठी येतात, तर ते सर्व व्यापारी बाजारात मंडईमध्ये जागा उपलब्ध असताना सुद्धा ह्या जागेवर न बसता बाहेर रस्त्यावर अतिक्रमण करतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करतात। ह्याच मंडईच्या शेजारी आपल्या सरकारी हॉस्पिटल आहे आणि आजच्या दिवशी आठवडे बाजारच्या दिवशी तिथं गरोदर मातांचं, लहान मुलांचं लसीकरणाचा दिवस असतो। तर त्या ॲम्ब्युलन्सला, त्या लोकांना, पेशंटला जाण्यासाठी सुद्धा खूप अडथळा होतो। शेजारीच फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेचं मेन ऑफिस आहे, त्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पण पार्किंगच्या आवारात तिथं व्यापारी लोक, नागरिक लोक तिथं पार्किंग करतात, त्यांच्या स्वतःच्या गाड्या पार्किंग करत असतात आणि रहदारीला अडथळा करतात। आणि हे सगळे व्यापारी लोक इथं फुरसुंगी गावातल्या व्यापाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने जाहिरात करतात की आम्ही त्यांना बसून देत नाही, असं ते इतर नागरिकांना किंवा इतर पुढाऱ्यांना ते सांगत असतात। तुम्ही अध्यक्ष म्हणून तुम्ही तुमचं काम करता सांगायचं, नगर परिषदेचं प्रशासनाच्या याच्यावर काही प्रयत्न झालेत का? तो आठवडे बाजारात जे रोडवर बसतात, ट्रॅफिक जाम करतात, त्या संदर्भात त्यांच्याकडून काही प्रयत्न झाले? आम्ही यापूर्वी सुद्धा महापालिकेला रस्त्यावर अतिक्रमण होतं म्हणून 12-16 पत्र व्यवहार केलेला आहे। त्यांच्या महापालिकेच्या इथं अतिक्रमणाच्या गाड्या यायच्या, कर्मचारी यायचे, अधिकारी यायचे, पण ते गाड्या घेऊन इथं दिवसभर थांबायच्या सुट्टीच्या टायमिंगपर्यंत, पण कुणावर कधी कसली दंडात्मक किंवा कसली कठोर कारवाई केलेली नाही। आणि नगर परिषद झाल्यापासून इथं काही व्यवस्था नाही आहे किंवा त्यांच्याकडे यंत्रसामुग्री किंवा त्यांच्या वेगवेगळ्या शाखा उपलब्ध नसल्यामुळं, कर्मचारी नसल्यामुळे इथं काही उपाययोजना होत नाही आहेत। आता हे जे काही इलेक्शन निवडणूक लागलेली आहे
पण निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारांकडून काय अपेक्षा करताय? आता प्रशासन राज आहे, त्याच्यानंतर आता लोकप्रतिनिधी इथं निवडून जाणार आहे, तर आपण निवडून येणाऱ्या ज्या उमेदवारांकडून आहे त्यांना काय आवडतं? आम्ही आत्ता तसं आम्हाला फुरसुंगी नगर परिषद डिक्लेअर झाली आणि डिक्लेअर झाल्यानंतर इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या अगोदरच आमदार फंडातून विजय बापू शिवतारे यांनी फुरसुंगी भाजी मंडईसाठी पहिलाच नगर परिषदेचा निधी म्हणून भाजी मंडईसाठी 2.5 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. काय त्याबद्दल मी बापूंच्या आणि त्यांच्या पक्षाच्या असोसिएशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे. आणि त्यांचे जे कोणी इथून पुढं जे त्यांचे प्रतिनिधी किंवा कोण नगरसेवक निवडून येतील नगराध्यक्ष म्हणून त्यांनी विशेष प्राधान्याने विशेष करून आमच्या भाजी मंडईकडं सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या ठिकाणी फक्त वरती शेड नाहीये, पावसाळ्यामध्ये कसा भाजी बाजार भरतो? इथं तुम्ही जे विचारला ना प्रश्न तो एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आमचे जे व्यापारी सहकारी सगळे आमच्या बंधू भगिनी आहेत, माता आहेत, इथं वर्षानुवर्ष इथं धंदा करतात. काही यांचं काही वयस्कर महिलांचं आहे ना इथं आयुष्य गेलेलं इथं धंदा करताना. इथं व्यापाऱ्यांना स्वतःच्या पैशात नाही अशा ताडपत्र्यावर स्वर उन्हापासून पावसापासून संरक्षणासाठी बांधावं लागतं. तर आम्ही प्रशासनाला मागणी केली इथं आम्हाला लोकांना आमच्या असोसिएशनच्या सभासदांना किंवा व्यावसायिकांना इथं निवारा मिळण्यासाठी पत्रांशी लाईटची व्यवस्था CCTV कॅमेरे. बापूंच्या माध्यमातून हे काम होईल याबद्दल तुम्हाला खात्री वाटते? हो, त्यांनी आम्हाला निधी मंजूर करून दिलेला आहे, त्यामुळे ते काम तर पूर्ण होणारच आहे. निधी दिलेला आहे मंजूर करून? हो, 2.5 कोटी निधी दिलेला आहे आणि त्यांनी असाही शब्द दिलेला आहे जरी अजून काही कमी पैसे पडले तरी आम्ही मंडईसाठी देण्यास तयार आहोत. ही होती फुरसुंगी नगर परिषदेच्या अंतर्गत असणारी जी काही भाजी बाजाराची जी काही जागा आहे या ठिकाणी ओटे वगैरे बांधलेले आहेत ग्रामपंचायत काळात व्यापाऱ्यांनीच बांधलेले आहेत. आता त्यांची अपेक्षा आहे का येणाऱ्या प्रशासनाने येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी जे काही व्यापारी शेतकरी माल विकण्यासाठी जे बसतात या ठिकाणी त्यांना या ठिकाणी वरतून जर कधी शेड झालं तर या शेडमध्ये त्यांना व्यवस्थित त्यांचा व्यवसाय करता येईल, त्यांचा माल खराब होणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय का त्यांनी ताडपत्रच लावलेली आहे. आता ठीक आहे, उन्हामध्ये ताडपत्री योग्य वाटते, परंतु त्यानंतर जो काय पावसाळा चालू होतो पावसाळ्यामध्ये खूप व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत, त्यांचा माल वाहून जात असेल. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी तसं बाथरूमची पण व्यवस्था दिसत नाही. त्या बाथरूमसाठी पण बऱ्याचशा महिला सर्व वयोगटातली महिला या ठिकाणी हा व्यवसाय भाजीचा करताना दिसत आहे. ते एक बाथरूमचा पण विषय या ठिकाणी व्हावा. आणि तो नाल्याचा जो विषय आहे तो नाल्याला पण पूर येत आहे, त्या पण पुलाचे पैसे काहीतरी इथं पडलेत तरी निधी बापूंनी काहीतरी निधी टाकले कशाला पडले हो, वड्याला भाजी मंडईसाठी 2.5 कोटी निधी दिलेला आहे आणि जो बाजारचा आसपासचा बाजूचा परिसर आहे त्यासाठी 1 कोटी निधी दिलेला आहे. मग वडा असेल किंवा शेजारच्या वड्यावरती पूल असेल आजूबाजूचा परिसर असेल त्यासाठी 1 कोटीचा निधी दिलेला आहे. असं मिळून 3.5 कोटीचा निधी तर बाजारसाठी आसपास दिलेला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी काम होईल अशी आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. आणि अजून एक बोलायचं होतं की आम्ही जसं नगरपालिका डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासून आम्ही असोसिएशनच्या वतीने जसं आम्ही शासनाला इथनं जो शासन निधी गोळा करून घेऊन जायचं भाजी मंडईतनं त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या असोसिएशनच्या वतीने सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने वैयक्तिक सगळ्यांकडून पैसे जमा करून आम्ही भाजी मंडईमध्ये असोसिएशनच्या वतीने आत्तापर्यंत 2 लाखाचा मुरुम टाकलेला आहे किंवा लोकांना जागा वाटप करून दिलेलं आहे. तरी तसंच आम्हाला प्रशासनाचा पण सपोर्ट झाला तर सगळ्यांसाठी खूप छान राहील अशी ही अपेक्षा हे असोसिएशनचे जे अध्यक्ष कामटे भाडळे यांनी केलेली आहे. पाहूया नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये इथं कोणत्या प्रकारच्या सुविधा होत आहेत. पुढच्या वर्षी पण आपण खास या ठिकाणी जसं जसं हे बोलले असोसिएशनचे अध्यक्ष त्याप्रमाणे काम झालंय का नाही ते पाहण्यासाठी नक्की येणार आहोत. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.